जलसंधारण मंत्री राम शिंदे म्हणाले की याच व्यासपीठावरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधात असताना आमचं सरकार येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देण्याची कबुली दिली होती। मात्र अद्याप धनगर समाजाला आरक्षण मिळत नसल्यानं खुद्द भाजपमधील मंत्र्यानेच सरकारला घरचा आहेर दिलाय, असं माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 292व्या जयंतीनिमित्त बारामतीत आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितलंय। बारामतीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 292वी जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाप्रसंगी रामराजे निंबाळकर, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार दत्तात्रय भरणे, प्रकाश शेंडगे, आर.जे. रुपनवर, रामराव वडकुते, बाळासाहेब गावडे, विश्वासराव देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते। अजित पवार आणि गिरीश बापट व्यासपीठावर आले आणि त्यांच्यात जुगलबंदी झाली नाही असं घडतच नाही। बारामतीत झालेल्या या कार्यक्रमात दरम्यान देखील गिरीश बापट यांनी जोरदार फटकेबाजी केली। गिरीश बापट यांच्या अगोदर अजित पवार बोलल्यानं त्यांना बापट यांना उत्तर देण्याची मात्र संधी मिळाली नाही। बापट यांनी नानाला म्हणजेच विश्वास देवकाते यांना दम दिला की प्रोटोकॉल प्रमाणे मी दादांनंतर बोलणार, त्यामुळं मीच आपल्या अगोदर भाषणाला उठलो, असं अजित पवार यांनी सुरुवातीलाच सांगत भाषणाची सुरुवात केली। मात्र त्यांनी बापट यांना फार चिमटे काही काढले नाही। मात्र नंतर संधी मिळाल्यानं बापट यांनी बॅटिंग केली। ते म्हणाले, नानाची माझी जुनी दोस्ती आहे, नाना मोठा हुशार आहे, तो बारामतीत आला की दादांचा असतो आणि पुण्यात माझा, पण नाना तुमचं काम चांगलं चाललंय, त्यामुळे तुम्ही आहे तिथंच नीट राहा, इकडे तिकडे जाऊ नका। अहो आमच्याकडेच इतकी गर्दी झाली की आता आणखी कोणाकोणाला घेऊ हेच समजेनासं झालंय आणि कोणी सांगावं, तुम्ही इथे राहिला तर पुढे जाऊन आमदार देखील व्हाल। यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, अहो अजित दादांकडे बघा ना। त्यावर हसत गिरीश बापट म्हणाले, ताई घाबरू नका, मी विधान परिषदेचं बोलतोय आणि तुमच्या भावाचं सगळं योग्यच होणार आहे, पण दादा मी मात्र तुम्हाला एक सांगतो, तुम्ही ते माझी सटकते असं काही म्हणताना ते मात्र मला काही कळत नाही। मात्र तरीही आम्ही दोघं चांगले मित्र आहोत आणि आम्ही एकमेकांच्या कार्यक्रमांना जातो, आमचं काही भांडण नाही, अशी हसत हसत पुस्तीही त्यांनी जोडली। बापट यांच्या बॅटिंगचीच नंतर बारामतीत जोरदार चर्चा झाली। बघूयात काय म्हणाले ते। प्रश्न बिकट आहे, प्रश्न गेली 60-70 वर्ष हा रखडलेला आहे आणि म्हणून राजकारणामध्ये बोलायच्या गोष्टी बोलल्याच जातात, करायच्या गोष्टी केल्याच जातात, परंतु आरक्षण मिळवण्यासाठी मी या मंचावरून आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की आरक्षण मिळवण्यासाठी आपल्याला लिचपीची भूमिका भविष्य काळामध्ये घेऊन चालणार नाही आणि म्हणून आपला हा एकीची साथ, आपण सर्वजण एकत्र मिळून एकाच प्रश्नावरती एकत्र आलं पाहिजे आणि पक्ष भेद विसरून चोंडीला यावर्षी जयंती साजरी झाली। सर्व सन्माननीय धनगर समाजाचे आजी माजी सर्व नेतृत्व करणाऱ्या माणसांना चोंडीच्या पवित्र भूमीमध्ये बोलवलं, त्या दिवशी देखील हेच विचार मांडले आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये त्याला अग्रक्रम दिला पाहिजे, तशीच भूमिका माझी देखील आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपल्याला या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ही काळाची गरज झाली आहे की आता आपलं उपद्रव मूल्य पाहिजे तेवढं तर आहेच, पण त्याही पेक्षा भरणे मामा आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे। कुठं झालं त्यामध्ये स्वतः आता राज्याचे मुख्यमंत्री आले, त्यांनी सांगितलं की माझं सरकार येऊ द्यात, मी त्या ठिकाणी निर्णय घेईन, परंतु सरकार आलेलं आहे, काय अडचण आहे ती राम शिंदे साहेबांनी इथं सांगितलेली आहे, त्यांचा प्रयत्न चाललेला आहे। माझ्या माहितीप्रमाणे महादेव जानकर पण तशा पद्धतीचा प्रयत्न करतात, अशा पद्धतीने ते बोलून त्या ठिकाणी दाखवतात, परंतु हे सगळे प्रयत्न करून असा आरडाओरडा करून आरक्षण मिळणार नाही बाबा। काही त्याला नियम असतो, काही त्याला थोडंसं तारतम्य ठेवायचं असतं। ठीक आहे, तुमचा उत्साह आहे, मगाशी तर एकाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये काहीतरी त्यानं एवढा डान्स केला, म्हटलं कसला डान्स केला जरी दाखव तरी आम्हाला, त्याचा डान्स सुरू झाला, म्हणलं बस झालं म्हणलं त्याचा सत्कार। ठीक आहे, प्रत्येकाच्या बारामतीत आला की दादांचा असतो, पुण्यात आला की माझा असतो, कारण ते जिल्हा परिषदेचे सदस्य होण्याआधीपासून एक कार्यकर्ता म्हणून मला आठवते, सतीश मिसाळांचे मित्र म्हणून गेले 25 वर्षापेक्षा अधिक काळ मी नानांना ओळखतो
नाना तुम्ही कुठल्या राजकीय पक्ष आहेत मला काही घेणं देणं नाही. कुठेही राहा, सुखाने राहा आणि जिथं आहात तिथंच राहा, सोडू नका. कारण आमच्याकडे एवढी गर्दी झाली की आलेलं घेऊ कुठनं. आणि त्यामुळे ठेवीले अनंत तैसेची राहावे, आहे तिथं राहा. हे काय सांगू, एखाद्या वेळ पुढे आमदारकी तुम्हाला मिळेल. तुझ्या भावाचं काही होत नाही, त्याला विधान परिषद येत नाही, काळजी करू नका. कुठल्या काही म्हणतात माझ्या भावाचं काय, तर तुमच्या भावाचं योग्यच होणार आहे, काळजी करू नका. मध्ये कुठलंही मला राजकारण आणायचं नाही. खरं तर बापट साहेबांना असं वाटत होतं की अजित आधी बोलणार आहे का मी आधी बोलणार. त्यांनी नानाला दम दिलं, नाना प्रोटोकॉल प्रमाणे झालं पाहिजे. त्याच्यावर मला ते कानावर आल्याला मी उठलो माईक हातात घेतला, म्हटलं वाटच बघायला नको. शेवटी इथं कुणी काही भाषणं केली तरी इथं बसणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे आपल्या समाजाला आरक्षण मिळणार आहे का नाही, ह्याचं सगळ्यांना ह्यातली माहिती आहे. फक्त उघडपणे कुठे बोलून दाखवत नाही. मी स्पष्ट आपल्याला सांगतो. पण पाठीमागच्या काळामध्ये हिंदू है हम, नवे पर्व, बहुजन सर्व, दोन्ही ठिकाणी आम्ही मार खातोय. ना घर का ना घर का अशी अवस्था समाजाची झाली. शिंदे साहेब, बापट साहेब, सारा गाव बीजेपीचा, सारा गाव मामाचा, म्हणजे तुमच्या भारतीय जनता पार्टीचा, पण कुणी नाही कामाचा, अशी म्हणण्याची वेळ. प्रतिनिधी नवनाथ बोरकर, NTV न्यूज मराठी, बारामती, पुणे.